IPLचा अजून एक सीझन संपत आलाय. प्रत्येक मॅचसाठी करोडोमध्ये व्ह्यूज असतात आणि याच क्रिकेट वेड्या देशामध्ये फुटबॉल सारख्या जागतिक खेळाला त्याच्या वर्ल्ड कपसाठी म्हणजेच फिफा वर्ल्ड कपसाठी एक ब्रॉडकास्टर सुद्धा मिळत नाहीये. म्हणजे इंडियाचं स्पोर्ट्स सेक्टर जो आहे तो किती क्रिकेटला झुकलेला आहे किंवा फक्त क्रिकेटमध्ये कॉन्सन्ट्रेटेड आहे हे तुम्हाला समजून येतं. पण यामध्येच झी एंटरटेनमेंटने असा काही डाव केलाय की इंडियन फुटबॉल फॅन्स जे आहेत त्यांना हे ऐकून खूप आनंद होईलच, पण जिओ हॉटस्टार सारखे जे त्यांचे कम्पेटिटर्स आहेत त्यांना एक कडी टक्कर देण्याचा प्रयत्न जो आहे तो झी एंटरटेनमेंट करते. फुटबॉल जर मी चुकत नसेल तर भारत देशाचा सेकंड मोस्ट पॉप्युलर खेळला जाणारा स्पोर्ट्स. जिथे तुम्हाला कोणी क्रिकेट खेळताना दिसणार नाही तिथे तुम्हाला फुटबॉल खेळताना नक्की दिसतील. आणि अशा फुटबॉलच्या वर्ल्ड कप साठी ब्रॉडकास्टर्सच नाहीत इंडियामध्ये, कारण ब्रॉडकास्टिंग राईट्स विकत घेण्यासाठी कोणी पुढेच येत नाही. फिफा वर्ल्ड कप 2026चे जे ब्रॉडकास्ट राईट्स आहेत त्याची किंमत जवळजवळ $100 मिलियन ठेवली होती इंडियासाठी. आणि एवढी मोठी ब्रॉडकास्टिंग प्राइस ऐकूनच कोणी पुढे येत नाहीये. त्यामुळे फिफा वर्ल्ड कप ब्रॉडकास्ट होणारच नाही असं चालू होतं. पण फक्त ब्रॉडकास्ट प्राइस हे कारण आहे का? तर नाही. काही कारणांपैकी एक मोठं कारण आहे ते म्हणजे ब्रॉडकास्ट टायमिंग. फिफा वर्ल्ड कप 2026 जो आहे तो USA, कॅनडा आणि मेक्सिको सारख्या देशांमध्ये होणार आहे, जिथे आपल्या इथे जेव्हा सकाळ असते तिथे तेव्हा त्यांची रात्र असते, किंवा आपल्या इथे जेव्हा रात्र असते तेव्हा त्यांच्या इथे सकाळ असते. जास्त करून ज्या फिफाच्या मॅचेस आहेत त्यांचा टायमिंग जो इंडियन स्टँडर्ड टाइम नुसार जो असणार आहे तो एकतर आहे रात्री 12, 12:30 किंवा 1 आणि पहाटे 3:30, 4:30 किंवा 6:30, जिथे इंडियामध्ये या टाइम रेंजसाठी सर्वात कमी व्ह्यूअरशिप असते. मग जे काही स्पॉन्सर्स असतात किंवा ब्रॉडकास्टसाठी जे काही बिल्ड करणार असतात ते हा विचार करतात की आपण एकतर एवढी मोठी किंमत मोजणार आहोत ब्रॉडकास्टिंगची आणि त्यामध्ये आपल्याला पीक व्ह्यूअरशिप जी आहे इंडियामध्ये जो टाइम स्लॉट असतो तो सुद्धा भेटणार नाही. मग अशाच परिस्थितीत जेव्हा कोणी बिल्ड करत नसतं तेव्हा झी एंटरटेनमेंटने एक अचानक एंट्री मारली आहे, जिथे ते युनाइट 8 स्पोर्ट्स लॉन्च करणार आहेत असं त्यांनी अनाऊन्स केलंय, जो की एक डेडिकेटेड ग्रुप ऑफ चॅनल असेल स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंग साठी. रिपोर्ट्स नुसार 4 चॅनल्स सुरू होणार आहेत. युनाइटेड 8 स्पोर्ट्स 1, युनाइटेड 8 स्पोर्ट्स 1 HD, युनाइटेड 8 स्पोर्ट्स 2 आणि युनाइटेड 8 स्पोर्ट्स 2 HD, जिथे आपल्याला हिंदी आणि इंग्लिशमध्ये वेगवेगळे स्पोर्ट्सचा कॉन्टेंट जसं की फुटबॉल, बॅडमिंटन, रेसलिंग, क्रिकेट, कबड्डी बघायला मिळेल. आणि हीच झी युनाइटेड 8 स्पोर्ट्सच्या माध्यमातून फिफा सोबत बोलणं करते की फिफा वर्ल्ड कप 2026 चे ब्रॉडकास्टिंग राईट्स ते घेऊ शकतात का. आणि फिफाने ब्रॉडकास्टिंग राईट्सची जी व्हॅल्यू आहे ती आता 30 ते 35 मिलियन US इतकी कमी केली, कारण का फिफाला सुद्धा एवढा मोठा जो ऑडियन्स आहे फुटबॉलचा, जो फॅन बेस आहे फुटबॉलचा, तो मिस करायचा नाहीये इंडियाचा. भावेश जनावलेकर जे मराठी मूवी क्लस्टर आणि स्टुडिओ बिझनेस बघायचे झी साठी, ते युनाइटेड 8 स्पोर्ट्सचे नवीन चीफ बिझनेस ऑफिसर असणार आहेत. आणि ते म्हणालेत स्पोर्ट्स कन्झम्पशन भारतामध्ये खूप वेगाने वाढतंय आणि लाईव्ह अपॉइंटमेंट बेस्ड कॉन्टेंट जे आहे त्याची खूप जास्त डिमांड वाढत चालली आहे इंडियामध्ये. तर हे जे 4 नवीन चॅनल्स आहेत याच ब्रॉडर स्ट्रॅटेजीचा भाग आहेत, जिथे आम्ही पुन्हा स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जी काही संधी आहे त्याचा आम्ही लाभ घेऊ शकतो. ही जी बातमी आहे ती ऐकून क्रिकेट फॅन्सचं माहित नाही, पण फुटबॉल फॅन्स नक्कीच खूप खुश झाले असतील. आणि जेव्हा कधीही फुटबॉल वर्ल्ड कप होतो तो जर इंडियामध्ये मिस होत असेल ब्रॉडकास्टिंग राईट्स नसल्यामुळे, ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि एक स्पोर्ट्स लव्हर म्हणून जर फिफा वर्ल्ड कप ब्रॉडकास्ट झाला इंडियामध्ये ती एक आनंदाचीच बातमी असेल. तुमचं काय मत आहे या विषयावरती? फिफा वर्ल्ड कप ब्रॉडकास्ट होईल की नाही इंडियामध्ये? कमेंटमध्ये नक्की सांगा.